राजकीय पक्ष आरक्षण हा शब्द वापरून चुकीच्या संकल्पना राबवत आहेत अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली। महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी पक्षाचे सरचिटणीस अनिल शिदोरे, आमदार शिशिर शिंदे, शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर, आमदार मंगेश सांगळे, पक्षनेते राजन शिरोडकर, महिला सेनेच्या उपाध्यक्ष रीटा गुप्ता, आशा मानडी, शालिनी ठाकरे, नगरसेविका रुपाली पाटील, सुशीला नेटके यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। या प्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या 7 महिलांचा सन्मानही करण्यात आला। फर्ग्युसन कॉलेज पुणे यानंतर मी पुढे आमंत्रित करते संस्कृती मेनन यांना मी आमंत्रित करते। यानंतर आपण आमंत्रित करणार आहोत माधुरी गायकवाड यांना, आयुष्यात सुद्धा आणि आज सुद्धा यानंतर मी आमंत्रित करते स्नेहा राजगुरू यांना, फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे कम्प्युटर सायन्सच्या 2य वर्षाला शिकत आहेत। क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल नुकताच हिरकणी पुरस्कार त्यांना मिळालाय। बास्केटबॉलच्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय टुर्नामेंट्स यानंतर आमंत्रित करते अंकिता गोसावी यांना, आंतरराष्ट्रीय खेळाडू, गेल्या 3 वर्षात 10 राष्ट्रीय सुवर्ण पदके, 3 रौप्य पदके व 2 कांस्य पदके त्यांनी मिळवलेली आहेत। 16 ते 22 सप्टेंबर मध्ये झालेल्या यानंतर मी आमंत्रित करते वैष्णवी खानापूरकर हिला, 5वीत ती शिकत आहे सध्या। नृत्य, अभिनय, काव्य लेखन आणि वक्तृत्वाची आवड आहे। समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी लहान वयात खूप मोठी राज ठाकरे म्हणाले, महिलांना 33% 50% आरक्षण देण्यात आले आहे। वास्तविक पाहता आरक्षण हा शब्दच तिटकारा आणणारा आहे। समाजामध्ये पुरुष आणि स्त्री या 2च जाती आहेत, परंतु राजकीय पक्ष आरक्षण हा शब्द वापरून चुकीच्या संकल्पना राबवत आहेत। सध्या विविध क्षेत्रांमध्ये आकाशाला गवसणी घातलेल्या महिलांची उदाहरणे आपल्यासमोर आहेत। पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक महिला विविध उपक्रम राबवत आहेत। असे असताना महिलांना आरक्षण या शब्दामध्ये अडकवून सीमित करण्याचे कारणच नाही, त्यामुळे हा शब्दच चुकीचा आहे। महिलांना राजकारण आणि समाजकारणामध्ये पुढे यायचं असेल तर त्यांनी जिजाऊंचे चरित्र आत्मसात केले पाहिजे। प्रत्येकामध्ये काम करण्याची उर्मी आहे, परंतु इच्छाशक्ती नसल्याने त्या मागे पडत असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले। पुढे ते म्हणाले, प्रत्येकजण कुटुंब प्रमुख म्हणून पुरुषांना ओळखत असतो। वास्तविक सर्व कुटुंब सांभाळण्याचे काम महिला करत असल्याने त्याच खऱ्या कुटुंब प्रमुख आहेत। देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष उलटले असतानाही अद्यापही महिलांसाठी साधे स्वच्छतागृह उभारता आलेले नाही। मनसेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या वॉर्डात महिलांसाठी स्वच्छतागृहाची उभारणी करावी। सध्याची येणारी पिढी नवविचारांची आहे, त्यामुळे त्यांचे विचार आत्मसात करूनच महिलांनी राजकारण अथवा समाजकारण करावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली। मी अगदी थोडक्यात तुमच्याशी बोलणार आहे, कारण सकाळपासून बरेच कार्यक्रम झालेले आहेत, अनेकांची भाषणं झालेली आहेत, अनेकांचे विषय तुम्ही ऐकलेले आहेत आणि माझा आजचा उद्देश हा तुमच्यासमोर फार काही भाषण न करता तुम्हा सर्वांचं एकत्रितपणे दर्शन घ्यावं याच्यासाठी म्हणून मी खास इथे आलो। कारण काय काय प्रसंग आमच्यावरती येतात तुम्हाला कल्पना नाही। इतक्या मोठ्या संख्येने महिलांशी बोलायची माझी पहिलीच वेळ।
त्याच्यामुळे काय बोलायचं हा माझ्यासमोर पडलेला खरंच प्रश्न आहे. आणि महिलांना उपदेश देणारा, सल्ला देणारा मी कोण? त्याच्यामुळे हा आजचं माझं भाषण किंवा आजचं माझं बोलणं हे काही महिलांना सल्ला देणारं, उपदेश करणारं असलं माझं भाषण नाही. आपण आता काय झालं? माझा आवाज बाहेर पण उभे सल्ला हवाय विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी म्हणून मी त्यांनी आकाशाला गवसणी घातलेलीच आहे. अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला माता भगिनी या खूप मोठ्या प्रमाणावरती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज कामं करताना दिसत आहेत. पण मी आज जो तुमच्या समोर आलोय तो राजकारण या क्षेत्रामध्ये तुम्ही आपण सर्वच जण आहात, बाहेरही आहेत, अनेकांना येता आलेलं नाहीये त्याच्यामुळे त्या घरी असतील. पण आपण या क्षेत्रामध्ये नक्की काय कशासाठी आलेलो आहोत मी हे काही फक्त आपल्याला सांगतो अशाचा भाग नाही. मी हे पक्षातल्या पुरुषांनाही तेच सांगतो. मी नेहमी एक गोष्ट माझ्या भाषणामध्ये नेहमी सांगत आलो की या राज ठाकरेला काही आयुष्यात दुसरं जमलं नाही म्हणून मी राजकारणात नाही आलो. मी करण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या, आजही आहेत. मग माझे कलेविषयक असतील, चित्रपटाविषयक असतील, माझे जे काही छंद आहेत तेही मी जोपासतो. आज 30% आज 50% खरं तर महिलांना आरक्षण हा मला शब्दच मुळात आवडत नाही. तुम्हाला कसलं आरक्षण आलंय? या जगात फक्त 2च जाती आहेत, एक पुरुष आणि एक स्त्री. यातल्या एकाला आरक्षण मग दुसऱ्याला नाही. खरं तर या शब्दाचाच मला तिटकार आहे. मी अनेकदा तिकीट वाटपाच्या वेळेला महानगरपालिकेचं तिकीट वाटप असेल किंवा इतर वेळेला अनेकदा येतात की महिला आपल्या उमेदवार येतात, इच्छुक उमेदवार येतात आणि मग कोणतरी मला सांगतं की नाही साहेब हा ओपन आहे मतदारसंघ. का ओपन मध्ये महिलेने उभं नाही राहायचं? मुळात या ज्या सगळ्या घाणेरड्या संकल्पना आहेत याच मुळातून काढून टाकणं आवश्यक आहे. मला स्वतःला जात कळत नाही, माझ्या घरात कोणी मला शिकवली नाही, त्या प्रकारचे संस्कार माझ्यावरती कधी झाले नाहीत. त्याच्यामुळे मी कोणाही व्यक्तीकडे जातीच्या अंगाने बघतच नाही, कारण मला कळतच नाही. माझ्यासाठी काम करणारा माणूस तो कोणत्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, मला काम हवंय. ते काम मिळणार नसेल तर उपयोग काही नाही, उपयोग शून्य. आणि म्हणून तुम्ही जर राजकारणामध्ये आलेला आहात, तुम्ही जर राजकारणामध्ये काही करू इच्छिता, मग सरपंच असतील, नगरसेविका असतील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील किंवा त्याचे सदस्य असाल, कोणी उद्या भविष्यात तुमच्यापैकी अनेक जण आमदार होतील, तुमच्यापैकी अनेक जण आज इथे आहेत, बाहेर असतील, कोणी खासदार होतील आणि होतील. पण हे सगळ्या गोष्टी ज्या बाकीच्या राजकीय पक्षांनी जे काही नासवून ठेवलंय असल्या कुठच्याही घाणेरड्या राजकारणामध्ये मी तरी काम करू इच्छित नाही आणि तुम्हीही काम करताय कामा नये. आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये आपण ते क्षेत्र का निवडलेलं आहे, या क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला आनंद मिळतोय का, आपण काही वेगळं करू इच्छित असेल आणि परत तोच जर सगळं या गोष्टी बघणार असेल तुमच्या मागे, तोच जर समजा मतदारसंघामध्ये फिरणार असेल, मग तुम्ही काय करतात? अनेकदा असं म्हटलं जातं महिला सक्षम झाल्या पाहिजेत. कशाला झाल्या पाहिजेत? आहातच.
पण ती गोष्ट तुम्हाला स्वतःला जाणवतेय का? आतमध्ये वाटतेय का तुम्हाला ही गोष्ट की मी इथे आहे, मी या क्षेत्रामध्ये आहे? मी आज तुमच्यासाठी काही गोष्टी आणल्यात. मला अनेक लोक म्हणतात की तुम्ही भाषण करताना काही गोष्टी तुम्ही वाचून दाखवता. मी म्हटलं हो, माझं पाठांतर कमी आहे, लक्षात राहत नाहीत गोष्टी, समोर आणलेल्या बरे असतात. होतोय याचा मला आनंद एवढ्यासाठी आहे की ज्या पुण्यामध्ये आमच्या जिजाऊ साहेबांनी जिकडे समाजकारणाची मुहूर्तमेढ रोवली, त्याच पुण्यामध्ये आज हा महिला मेळावा होतोय. याचा मला सर्वात जास्ती आनंद होतो. तुम्हाला जर समाजकारणात, राजकारणामध्ये काम करायचं असेल तर मी तुम्हाला मनापासून सांगतो, मी ते वाचलेलं आहे, मी ते ऐकलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जिजाऊ साहेबांचं आत्मचरित्र कुठे होतं, चरित्र, त्यांच्याबद्दल लिहिलेल्या गोष्टी या तुम्ही आत्मसात करणं अत्यंत गरजेचे आहे, अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या जर समजा आपल्याला कळल्या नाही तर हे तुमचं राजकारणात असणं, समाजकारणात असणं हे नसण्यासारखंच आहे.